श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी टोमॅटोची चटणी. मी बनवणार आहे. 4 टोमॅटो घेतले. एका टोमॅटोचे 2 भाग केले. असे सगळे कापून घेतले. कढईमध्ये तेल टाकून घेतले. टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या. त्यावर 1 चमचा मीठ टाकले. वाफवायला ठेवले. नंतर मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आणि कोथिंबीर कापून घेतली. आता वाफवलेले टोमॅटो मॅश करून घेतले. त्यात हळद, मीठ, टोमॅटो, लाल तिखट असे बेसिक मसाले टाकले. कट केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकले. चांगली छान मॅश करून घेतली. तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये गूळ ॲड करा. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. भाकरीसोबत खूप छान लागते. स्टुडंटची हेअरस्टाईलची प्रॅक्टिस होती, पण काही क्लायंट पण होते. ते क्लायंट अटेंड करायचे होते. नंतर मेकअपचे क्लास करायचे होते. 12च्या नंतर मेकअपचे क्लास असते आमच्याकडे. ते क्लास पण अटेंड करायचे होते. नंतर मुली हे बघा प्रॅक्टिस करतायत. छान छान हेअरस्टाईल पण करतायत. मुलींना ट्रेंडिंग हेअरस्टाईल करायला खूप आवडते. आता बेसिक टू हेअरस्टाईलचा क्लास पण आहे माझा. हे बघा मेकअप, मुलींनी एंगेजमेंटचा मेकअप केलेला आहे. हा बघा मेकअप खूप छान असा केलेला आहे. मेकअप तयार झालेला आहे. सगळ्यांनी रेडी केलं आहे तिला. खूप छान मेकअप झाला आहे. त्यानंतर हेअरस्टाईल घालत होत्या त्या दोघी जणी. हेअरस्टाईल घालतात, दोघींनी मेकअप केलेला आहे. असा खूप छान फ्लॉलेस आणि स्मूथ लुक आलेला आहे तिला. मला वाटतं आणखी काय पाहिजे ना आपल्या शिकवण्यातून. तर एवढ्या छान मुली जर तयार होत असतील, मेकअपच्या मध्ये एवढं छान उतरत असतील, एवढं नॉलेज त्यांना आपल्याकडनं भेटत असेल, आणखी काय पाहिजे ना आपल्याला. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा लुक क्रिएट झालेला आहे. खूप छान तिनं दिसत होती आणि मला पण त्यांनी केलेलं काम खूप आवडलेलं. आणखी काय पाहिजे आपल्या गुरुला, की छान काम करावं बाबा, छान शिकावं त्यांनी, इथून पुढं काहीतरी नवीन घेऊन जावं. आपल्याकडनं काहीतरी छानच देतो ना. आता हे बघा तिला पण खूप आवडला. ती छान फोटोशूट करत होते. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी आज पार्लरमध्ये पिकूला घेऊन आलेले. त्या पिकूसोबत मी खूप छान टाईम स्पेंड केला. मला खूप आवडला तो खूप क्यूट होता. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर चहा टाकला. चहा घ्यावं म्हटलं. छान पाऊस पण पडत होतं. वाफाळलेला चहा, कडक असा स्ट्रॉंग चहा घेतला मी. चहा घेत घेत म्हटलं आता थोडंसं आवरावं. चहा उकळलेला आहे. चहासोबत छान बाहेर पाऊस, हातामध्ये गरमागरम चहा आणि पुढे 90 सॉंग्स खूप छान एन्जॉय केले. त्यानंतर आज मला जायचं होतं मार्केटमध्ये. श्रावण सुरू झालेला आहे, त्यासाठी खरेदी करायला निघालो होतो. मी, माझी मुलगी आणि माझे स्टुडंट गेलो. काही खरेदी होती. बांगड्या पण घ्यायच्या होत्या. श्रावण आहे तर बांगड्या पण घ्यायच्या होत्या. ग्रीन कलरच्या बांगड्या घेतलो आणि छोटी मोठी खरेदी पण झाली. त्यानंतर माझ्या मुलीला स्टेशनरी घ्यायची होती. त्यानंतर मॉलमध्ये आलो. तिची खरेदी, माझी खरेदी अशी ग्रोसरीज, काही घरांना लागणारे साहित्य घ्यायचं होतं, ते पण घेतलो आम्ही. त्याच्यानंतर घरी निघालो. चला तर आजच्या दिवसासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.